आपल्या इथे काही कार्यकर्ते पुण्याचे कार्यकर्ते आणि आम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्री आणि काही सामाजिक मीडिया वाले त्यांना त्रास देऊ नका कारण तुम्ही काय बोलता आहात ते सगळ्या हिंदुस्थान भर नेण्याचं काम मंडळी करणार आहे त्याच्यामुळे समाजाला आपण सहकार्य करा आणि काय ज्या प्रमाणे मिटिंग झाली सभा झाली त्याला अनुसरून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी आज मंत्री महोदय अतुल सावे मंत्री महोदय गिरीश महाजन मंत्री महोदय उदय सावंत मंत्री महोदय धनंजय मुंडे मंत्री महोदय गुलाबराव पाटील आमचे मित्र आणि आमदार पडळकर साहेब आपले दुसरे आणखी एक नेते प्रकाश शिंदे डॉक्टर महात्मे माजी खासदार समीर भुजबळ हे सर्व मंडळीचे अनेक कार्यकर्ते जे आहेत आज इथे त्या मंत्रिमंडळामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासोबत जी चर्चा झाली त्यानुसार आपल्याला भेटायला आणि इथे जे नक्षत्र हाके आणि नवनाथ गरमाळे आमचे दोन सहकारी उपसरला बसलेले आहे त्यांना भेटण्यासाठी इथे खास त्यांनी आम्हाला पाठवलं गेली 10 दिवस अनेक ठिकाणी उपस्थित होतो आमचे दोन भाग बसलेले आहेत तुम्हाला मुंडे सरकारने कुठे चिंतने म्हणून बसलेले होते आणि अनेक ठिकाणी जे आहे आम्ही त्यांची समजून घातली शेवटी आपल्याला लढायचं आहे लढण्यासाठी आम्हाला आमचे वाद फरक मैदानात रस्त्यावर पाहिजे मुलाबाळांचे जीव धोक्यात घातले गेले ते कसे वाचवले गेले हे आपण इथे ज्या मिटिंग झाल्या रॅली झाल्या बीडला रॅली झाली त्याच्यामध्ये ठिकाणी केल्या आपल्याला पक्षातील कार्यालय
शब्द नाही, सरकारची भूमिका ठाम असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। तर आपले विषय सरकारने गांभीर्याने घेतले असं मुंडे यांनी सांगितलेलं आहे। तर लक्ष्मण हाके यांचा उपोषणाचा आजचा 10वा दिवस आणि सरकारचं शिष्टमंडळ आज भेटण्यासाठी आलेलं आहे। यामध्ये छगन भुजबळ आहेत, धनंजय मुंडे आहेत, गिरीश महाजन, अतुल सावे, गुलाबराव पाटील, उदय सामंत, प्रकाश शेंडगे आणि गोपीचंद पडळकर यांच्या लक्ष्मण हाकेंच्या भेटीसाठी वडीगोद्रीमध्ये दाखल झालेले आहेत। मागच्या 10 दिवसांपासून ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे उपोषणाला बसलेत आणि मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू नये अशी मागणी हाके करतायत। आम्ही कोणालाही धमक्या देत नसल्याचं छगन भुजबळ म्हणतायत। हम किसी बाप से नहीं डरते असं सुद्धा छगन भुजबळ म्हणालेले आहेत। तर सरकारचं शिष्टमंडळ आता भेटीसाठी आलेले आणि त्यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे। समोर सुद्धा मोठी गर्दी या ठिकाणी बघायला मिळते। आम्ही कोणालाही धमक्या देत नाही असं छगन भुजबळ म्हणतायत। हम किसी के बाप से नहीं डरते असं सुद्धा छगन भुजबळ म्हणालेले आहेत। आजचा उपोषणाचा 10वा दिवस आहे आणि या 10व्या दिवशी आज उपोषण सुटणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। काल झालेल्या बैठकीनंतर, राज्य सरकारसोबतच्या बैठकीनंतर आज सरकारचं शिष्टमंडळ लक्ष्मण हाके यांच्या भेटीसाठी आलेलं आहे। आम्ही कोणालाही धमक्या देत नाही असं छगन भुजबळ म्हणतायत। आमचे 2 वाघ पुन्हा मैदानात हवेत असा उल्लेख सुद्धा छगन भुजबळांनी केलेला आहे। हम किसी के बाप से नहीं डरते असा सुद्धा उल्लेख छगन भुजबळ करतायत। आम्ही कोणालाही धमक्या देत नाही, आमचे 2 वाघ पुन्हा मैदानात हवेत असं छगन भुजबळ म्हणालेले आहेत। आज सरकारचं शिष्टमंडळ लक्ष्मण हाके यांच्या भेटीला आलेलं आहे आणि कार्यकर्त्यांची सुद्धा मोठी गर्दी या ठिकाणी बघायला मिळते। छगन भुजबळ आता बोलत होते, हम किसी के बाप से नहीं डरते असं छगन भुजबळ म्हणताय। तर आम्ही कोणाला धमक्या देत नाही असं सुद्धा छगन भुजबळ म्हणालेले। मंडळ आज काल झालेल्या बैठकीनंतर काय झालंय सांगण्यासाठी आता दाखल झालेला आहे। लक्ष्मण हाके आणि वाघमारे आरक्षणासाठी उपोषण करतायत। त्यांना भेटण्यासाठी सरकारचं शिष्टमंडळ आज त्यांच्या भेटीला पोहोचलेलं आहे। आपण पाहिलं थोड्या वेळापूर्वी छगन भुजबळ बोलत होते, हम किसी के बाप से नहीं डरते असा उल्लेख छगन भुजबळ यांनी केलेला आहे। गोद्रीमधली थेट दृश्य आपण पाहतोय। आम्ही कोणालाही धमक्या देत नाही असं छगन भुजबळ म्हणालेले आहेत। तर आमचे 2 वाघ पुन्हा मैदानात हवेत असा उल्लेख छगन भुजबळांनी केलेला आहे। आज वडीगोद्रीमध्ये सरकारचं शिष्टमंडळ दाखल झालेलं आहे आणि लक्ष्मण हाके आज उपोषण सोडणार का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे। काल बैठकीत नेमकं काय झालं हे सांगण्यासाठी खरं तर हे शिष्टमंडळ आज दाखल झालेलं आहे। यामध्ये अनेक महत्त्वाचे नेते सुद्धा बघायला मिळतात। ओबीसी समाजातले अनेक लोक या स्टेजच्या समोर सुद्धा बघायला मिळत आहेत।
शिष्टमंडळ आल्यानंतर सुद्धा जोरदार घोषणाबाजी बघायला मिळाली। थोड्या वेळापूर्वी छगन भुजबळ बोलत होते। हम किसी के बाप से नहीं डरते असं छगन भुजबळ म्हणालेले आहेत। तर आम्ही कोणालाही धमक्या देत नाही असा उल्लेख सुद्धा छगन भुजबळ यांनी केलेला आहे। आमचं आरक्षण आमच्या ताटात राहू द्या असं सुद्धा छगन भुजबळ म्हणतायत। लक्ष्मण हाकेंच्या उपोषणाचा आजचा हा 10वा दिवस आहे। लढाई संपलेली नाही असं वक्तव्य भुजबळांनी केलेलं आहे। निवडणुकीनंतरही ओबीसींना टार्गेट केलं असं छगन भुजबळ म्हणतायत। मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या असा उल्लेख सुद्धा छगन भुजबळ यांनी बोलताना केलेला आहे। तर आमचं आरक्षण आमच्या ताटात राहू द्या असं छगन भुजबळ म्हणतायत। तर हम किसी के बाप से नहीं डरते असा उल्लेख सुद्धा छगन भुजबळांनी केलेला आहे। आम्ही कोणालाही धमक्या देत नाही। आमचे 2 वाघ पुन्हा मैदानात हवेत असं छगन भुजबळ म्हणाले। आपल्याला दोघांच्या पाठीशी राहायचंय असं सुद्धा छगन भुजबळ म्हणतायत। लढाई संपलेली नाही असं वक्तव्य छगन भुजबळांनी केलं। निवडणुकीनंतरही ओबीसींना टार्गेट केल्याचा उल्लेख छगन भुजबळांनी केलेला आहे। मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या अशी मागणी सुद्धा ते करतायत। आमचं आरक्षण आमच्या ताटात राहू द्या। सरकारचं शिष्टमंडळ आज वडीगोद्रीमध्ये दाखल झालेलं आहे। अनेक महत्त्वाचे नेते या ठिकाणी बघायला मिळत आहेत। आमच्यावरचा अन्याय कधीपर्यंत सहन करणार असा सुद्धा प्रश्न विचारलाय। आमचे 2 वाघ पुन्हा मैदानात हवेत असं छगन भुजबळ म्हणतायत। आपल्याला दोघांच्या पाठीशी राहायचंय असं सुद्धा छगन भुजबळ यांनी सांगितलेलं आहे। लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाचा आजचा 10वा दिवस आहे आणि या 10व्या दिवशी सरकारचं शिष्टमंडळ आज भेटीसाठी आलेलं आहे।
अभी जे आहे म्हणजे मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या अशी मागणी छगन भुजबळ करतायत। तर आमचं आरक्षण आमच्या ताटात राहू द्या असा सुद्धा त्यांनी उल्लेख केलाय। आमच्यावरचा अन्याय कधीपर्यंत सहन करायचा असा सवाल सुद्धा त्यांनी उपस्थित केलेला आहे। गरिबांना अधिक दिलं गेलं पाहिजे असं भुजबळ म्हणतायत। आरक्षण म्हणजे गरिबी हटाव कार्यक्रम नाही असा सुद्धा उल्लेख त्यांनी केलेला आहे। पंकजा मुंडेंचा पराभव केला गेला असा सुद्धा त्यांनी यात उल्लेख केलेला आहे। जातीय जनगणनेला फडणवीसांचा पाठिंबा असल्याचं भुजबळ म्हणतात। हम किसी के बाप से नहीं डरते असा सुद्धा उल्लेख छगन भुजबळ करतायत।
आम्ही कोणालाही धमक्या देत नाही असं सुद्धा छगन भुजबळ यांनी सांगितलेलं आहे. तर आमचे 2 वाघ पुन्हा मैदानात हवेत असा सुद्धा त्यांनी उल्लेख केला आहे. आपल्याला दोघांच्या पाठीशी राहायचंय असं छगन भुजबळ म्हणतात. माहित नाही असे सगळ्यांनी घडलं आपल्याला आपल्याला कळतच नाही खरा तो बिल्ला आला बिल्ला होतो अरे तिथं ओपनची जागा आहे मग करायची मग या बंधना ताई या ओपनवर कशा काय उभ्या राहिल्या ते नाशिकला आले नाशिकला माझ्या नावाची सरकार चालू होती अरे तिथं ओपनची जागा आहे तर भुजबळ ओबीसी आमच्या इथं कसं काय राहणार त्याला हेच माहिती नाही आरक्षण आम्हाला नाही आरक्षण कसं पाहिजे माहित काम सुरू केलं तुम्ही सगळे एकत्र राहिला तर तुमचं आरक्षण टिकेल मला तुम्हाला हे सांगायचं आहे आता करून जमणार नाही एकदा यायचं एक बोलायचं पाय केल्यानंतर दुसरंच काहीतरी बोलायचं आणि तुमची हात घालवायची असं करू आणि तुम्हाला मी सांगतो जर तुम्ही एक राहिला 50% तुमच्या बरोबर तरी आदिवासी इतर सगळे समाज तुमच्या बरोबर मुस्लिम पण तुम्ही आपापसामध्ये राहिला तर काही होणार नाही त्यांना माझा विरोध नाही एक एक सभेच्या नेमल्या आणि त्यांच्याकडून तेलंगणाचे दबाव कर्नाटकाला द्या मराठवाड्यातल्या सगळ्यांना द्या महाराष्ट्रातल्या सगळ्यांना द्या सगळ्यांना द्या ते लावतच चालले आणि म्हणून फार स्पष्टपणे मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय
ज्यांनी खोटे दाखले दिले असतील आणि खोटे दाखले केले असतील त्या दोघांनी सुद्धा गुन्हे दाखल करण्यात त्याच्यावर कारवाई करण्याचं पालकांनी सांगितलं आणि ते चांगले करणार म्हणून सुद्धा त्यांनी आम्हाला सांगितलं. पुढे आता काही लोक काय करतात ओबीसी मध्ये राहायचं तुझा फायदा घ्यायचा मग पुढे इकॉनॉमिक इन्कम क्लास म्हणजे 10% सुद्धा एखादं प्रमाणपत्र द्यायचं काय म्हणणार नाही तिकडं घ्यायचं मग पुढे एनसीबीसी 10% आरक्षण 10 लाख मारायचं त्याच्यामध्ये घुसायचं तिकडं नाही तिकडं नाही तिकडं तीन ठिकाणी एकच माणूस आरक्षण मागतो मग आपण तुला सांगितलं होतं त्याला आधार कार्डाची जोड द्या आणि त्याच्यावर नक्की करून टाका एकाला एकच राष्ट्र म्हणून शकतो तिन्ही ठिकाणी तो जाऊ शकत ही काही खिरापत नाही काय 25 वर्षे नाही यापूर्वी मराठा समाजासाठी मंत्रिमंडळाची एक उपसमिती गेल्या 2 वर्षापासून काम करते आहे. त्याच्यामध्ये मग सरकारची मुलांना किती पर्यंत पाठवायचं, किती त्यांना शिष्यवृत्ती द्यायची, किती त्यांना घरं द्यायची, त्यांना कोणती घर नाही त्यांना किती पैसे वापरावे द्यायचे हे सर्व 2-3 वर्षापासून किंवा आमची मागणी होती की आम्हाला सुद्धा आपण त्यांची मागणी होती तर करा द्या आमचं म्हणणं आहे की त्यांना मिळालं आम्हाला द्या आणि त्या दर्जाला सांगितलं की आमच्या ओबीसी मंत्र्यांची सुद्धा उपसमिती कमिटी नेमा आणि ती मागणी सुद्धा सगळ्यांनी मान्य केलेली आहे. म्हणजे काय म्हणजे काय आपल्या पत्नीच्या बाजूच्या त्यांना एकाला मिळालं सगळे सोयरे वडिलांच्या वडील त्या वडिलांचा लग्न मुद्द्याबरोबर झालेला आहे आज सुद्धा आमचा शेड्यूल साईड आमचा शेड्यूल कास्ट आमचा ओबीसी त्याला प्रमाणपत्र हवं असेल तर 4-5 महिने जातात हे घेऊन तो पुरावा हा काय हा पुरावा आहे का जावा आहे काय आहे हे काही चालणार नाही. आम्ही सांगितलं पूर्वीचे जे नियम आहेत हायकोर्टात गेले सुप्रीम कोर्टात गेले इथं सुद्धा गेले नियम पास झालेले आहेत मंजूर आहेत त्याप्रमाणे ते नियम सगळ्यांना लागू झाले त्याप्रमाणे त्याच्यावर ठेवलं त्याच्या आम्ही काही वकिलांचं मत आमची काही सॉलिसिटर त्यांची पण मतं आम्ही करणार
आणि त्यानंतर जे आहे त्यांनी सांगितलं की आम्ही सर्व पक्षाच्या लोकांना या अधिवेशन काळामध्ये एकत्र बोलवणार. त्याच्यामध्ये आमचे जे 2 भाग बसलेले आहेत त्यांना आम्ही बोलवणार आणि सगळ्यांच्या समोर जे आमचं म्हणणं मांडणार, आमचे जे पुरावे आहेत ते बी आम्ही मांडणार. त्याचं कारण असं आहे काही राजकारणी इकडे एक बोलतील तिकडे एक बोलतील आणि दोन्हीकडून जे आहे दगडून काम मोठ्या कामाने त्यासाठी त्यांना पण सांगा कुणाचं बरोबर आहे कुणाचं चूक आहे हे सांगा. आणि त्याप्रमाणे जे आहे तुम्ही सगळ्यांनी म्हणून मी तुम्हाला एक सांगतो आमच्या एका सहकार्याने काल जायला आले सगळे टिकणारच नाही. आपल्या आमचे अनेक सहकारी जे आहेत तुमचे आमचे हात बळकट करण्यासाठी आता एकच सांगतो अब धार लगानी होगी तुम लोग अपने औकात भूल गए शायद अपनी याद उन्हें गरीब आवत आणि मी त्याला बोलण्यामध्ये त्या लग्न बरोबर लढाई चालू आहे तुम्ही आहे त्या लढाईमध्ये जे आहे राखील राहायचं नाही त्यामुळे तिथे तिथे लढाई होते आणि अडचणी नसलेला आमचा धोनी बांधव असेल आमचा नाही बांधव असेल कुमार असेल शिकार असेल भंगारी असेल रंगर असेल भक्तमुक्त असेल मारे असेल बाराबंदीदार असेल आणि धंदा समाज असेल पुणे समाज होईल मानव होईल असेल अन्याय केला तर बोलू नका आबासामध्ये लढू नका आबासात लढा तर आपलं भविष्य काळ खात जाईल एक कोण देणार तर दुर्बल भविष्य तुमच्या समोर वाढ बघताय त्याप्रमाणे जे भागे की जे आतापर्यंत वेगवेगळे पत्र केले आहेत त्यांचं सुद्धा पत्र आणि त्याबरोबर कलेक्टरने सुद्धा त्याच्यावर चर्चाही केली
ते पत्र जे आहे आलेलं आहे ते मी आपल्याला वाचून दाखवतो आहे. श्री लक्ष्मण हाके, श्री रघुनाथ वाघमारे आणि इतर जे आमरण उपोषण करत आहेत त्यांनी उपोषण मागे घेण्यात यावं. या संदर्भात 22 जून रोजी झालेल्या मीटिंग मधील चर्चेनुसार इतर मागासवर्गीय समाजाच्या मागण्या व आपल्या उपोषणासंदर्भात 21/6/2024 रोजी सायंकाळी 5:30 वाजता सह्याद्री अतिथीगृह अलवार हिल इथे माननीय उपमुख्यमंत्री महोदय तसेच इतर मंत्री महोदयाच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली. सदर बैठकीत आपले प्रतिनिधी सुद्धा उपस्थित होते. त्याच्यामध्ये जे काय झालं त्याच्या अनेक गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या तुम्ही सुद्धा ऐकल्या का सगळ्या गोष्टीची कळणी त्याच्यामध्ये नसेल. आपल्या मागण्या संदर्भातील सविस्तर अत्यंत सकारात्मक चर्चा होऊन काही मागण्याबाबत निर्णय घेण्यात आले आणि या उर्वरित मागण्या संदर्भात निर्णय होणे अपेक्षित आहे. त्यासाठी येत्या अधिवेशन काळात पहिल्या आठवड्यात सर्व पक्षीय बैठक आयोजित करून सर्वांनी मिळून निर्णय घेण्यात येईल. इतर मागास वर्ग घटकांवरील समाजावर कुठल्याही प्रकारे अन्याय होणार नाही. इतर मागासवर्गीय समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही याची शासन दक्षता घेईल. शासन इतर मागासवर्गीय घटकांच्या मागण्यासंदर्भात गंभीर आणि सकारात्मक आहे. तरी आम्ही आपणास विनंती करतो की आपण आपले आमरण उपोषण मागे घ्यावे. आपले नाव सेक्रेटरी कलेक्टर यांच्याकडे द्या. महाराष्ट्र झालेला म्हणजे आमच्या सगळ्यांच्या वतीनं त्याच्यामध्ये मुख्यमंत्री आले आणि मंत्री आले मुख्यमंत्री आले झालेले आहे आणि त्याप्रमाणे झालेलं आहे. मला आपल्याला एक सांगायचं आहे की हे जे आहे मुख्यमंत्र्यांनी सरकार मागण्यावरून झालेला आहे एक प्रचार घ्या. शेवटी आपले जे त्यांनी विनंती केली स्वतः मुख्यमंत्री सुद्धा त्यांच्याशी बोललेले आहेत. आता ही सगळी मंडळी जी आहेत ते आपले दोन महासभ आहेत. तुम्हाला आम्हाला आपली पाहिजे की आम्हाला आहे रोज सकाळ संध्याकाळी दोन काय झालं विचारतो आहोत. आपल्याला परत एकदा नाही तर हा छगन भुजबळ सुद्धा विनंती करतो आहोत की यांनी आपलं उपोषण मागे घ्यावं आणि शासनाने सांगितल्याप्रमाणे त्यांना प्रतिसाद द्यावा ही विनंती जी आहे आपण सर्व भागाच्या सर्व मंत्र्यांच्या सर्व महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्र्यांच्या उपमुख्यमंत्र्यांच्या आम्ही त्यांना करतो आहोत. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.
आहे.